आता बातमी मुंबई विषयीची। मुंबई मनपा निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे। राष्ट्रवादीकडून उमेदवारांची पहिली यादी सुद्धा जाहीर झाली आहे। पहिल्या यादीमध्ये 36 उमेदवारांची नावे असल्याचं समजतंय। नवाब मलिक यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी निवडणुकीला सामोरं जाणार आहे। पहिल्या यादीमध्ये 36 नावे जाहीर करण्यात आली आहेत आणि आणखी एका यादीची प्रतीक्षा आहे। राष्ट्रवादीकडून उमेदवारांची पहिली यादी मुंबईसाठीची, मुंबई मनपा निवडणुकीसाठीची जाहीर करण्यात आली आहे, कारण राष्ट्रवादी मुंबईमध्ये स्वबळावर लढणार आहे। नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची ही निवडणूक मुंबईमध्ये सगळे उमेदवार लढतील आणि त्याच्यासाठीची पहिली यादी जाहीर झाली आहे, ज्याच्यात 36 जणांची नावे आहेत। आणखी एका यादीची सुद्धा प्रतीक्षा आहे। मुंबई मनपामध्ये आता राष्ट्रवादी ही स्वबळावर लढणार आहे। नवाब मलिक त्याचं नेतृत्व करतील। त्यांच्या नेतृत्वामध्ये सगळे उमेदवार मुंबईमध्ये लढतील। 36 जणांची पहिली यादी राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेली आहे। आणखी एक यादी जाहीर होणार आहे असं सुद्धा सांगितलं जातंय। त्या यादीची प्रतीक्षा आहे। प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्याला आणखी तपशील देतील। शुभम, रिद्धी, आपण बघू शकतो महानगरपालिकेचं रणसंघ जे आहे ते सुरू झालेलं आहे। निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे। आणि अशामध्ये समजा पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट हा स्वबळावर लढताना दिसून येतो। आणि अशामध्येच आज संध्याकाळी एक बैठक संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये जी आहे पहिली यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। आणि पहिल्या यादीमध्ये साधारणतः 37 नावं आपल्याला दिसून येत आहेत। अजित पवारांची राष्ट्रवादी ही खरं तर स्वबळावर लढत आहे, कारण की महायुतीतून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांना कुठेतरी अडचण येत होती अजित पवारांना सोबत घेण्यासाठी, कारण की त्यांनी मुंबई महानगरपालिकेचं नेतृत्व हे नवाब मलिक यांच्याकडे सोपवलं होतं आणि सना मलिक यांच्याकडे सोपवलं होतं। आणि अशामध्येच मलिक कुटुंबियांसोबत आपण निवडणुकीसाठी समोर नाही जाणार, समजा जबाबदारी बदलली तर मग राजकीय समीकरण काहीसे मुंबईचे आपल्याला वेगळे दिसून आले असते। पण अशामध्ये पाहायला गेलं तर अजित पवार यांनी कोणत्याच प्रकारचं त्यांच्या कार्यकर्त्यांशी कॉम्प्रोमाइज नाही केलं आणि अशामध्ये स्वबळावर अजित पवार गट यांची राष्ट्रवादी जी आहे ते मुंबईमध्ये आता स्वतंत्र लढत देत आहे। आणि पहिली यादी जाहीर झाली आहे। दुसरी यादी ही देखील उद्यापर्यंत जाहीर होईल अशी माहिती मिळत आहे। सध्या 37 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आलेली आहेत आणि हे 37 उमेदवार यांना एबी फॉर्म वाटप होऊन उद्या उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार आहेत। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शुभम।